नमस्कार मित्रांनो. परवा एक 13 वर्षाचा मुलगा त्याच्या आईसोबत आला होता. त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावरती फोड्या आल्या होत्या आणि पाठीवरती, अंगावरती सगळ्या फोड्या आल्या होत्या आणि फोड्यांमध्ये पस जमा झाला होता आणि त्याचा चेहरा असा एकदम काळसर पडला होता. आणि मी त्याला फक्त म्हटलं की जरा तुझी मान दाखव, तर त्याची मान पण पूर्ण काळी पडली होती. तर त्याच्याकडे बघितल्यावरती असं लक्षात आले की त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स चालू झाला आहे. वय फक्त त्याचं 13. तर त्याला हिस्ट्री विचारली की तुझं खाणंपिणं कसं आहे, ॲक्टिव्हिटी कशा आहेत. तर त्यांनी सांगितलं की मला रोज लस्सी आवडते प्यायला आणि गुलाबजाम मी आठवड्यातून 2-3 वेळा खातो. कोल्ड्रिंक्स भरपूर प्रमाणात मला आवडतात आणि खेळणं वगैरे ॲक्टिव्हिटी काहीच करत नाही तो. म्हणजे घर, क्लास, शाळा आणि नंतर मग अभ्यास करतो बाकीचं. आणि अजून एक गोष्ट सांगितली की तो वडिलांचा लॅपटॉप घेऊन कोडिंग शिकतोय सध्या. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये ब्रेनला वर्क भरपूर आहे, पण स्वतः शरीरासाठी काहीच ॲक्टिव्हिटी नाही. त्यामुळे त्याला एवढ्या कमी वयामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स आला आहे. तर पालकांनी मेन असं समजून घेतलं पाहिजे की जर तुमची मुलं अभ्यास करतात, सगळ्या गोष्टी ठीक आहे, फक्त तुम्ही अभ्यासाला फोर्स करू नका मुलांना. तर त्यांच्या पाठीमागे त्यांना कोणत्या तरी खेळामध्ये टाका किंवा स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हिटी पाहिजे किंवा खेळायला तरी 1 तास दिवसभरातला सोडला पाहिजे. नाहीतर इतक्या कमी वयामध्ये मुलांना इन्सुलिन रेजिस्टन्स येतो आणि भविष्यात जाऊन त्यांना वयाच्या 24-25 वर्षी डायबिटीससुद्धा होऊ शकतो. जर तुम्ही वेळीच जर तुमच्या मुलांना चांगल्या सवयी जर नाही लावल्या तर भविष्यामध्ये त्यांचं डायबिटीस तर फिक्स होईलच आणि शरीर एकदम थकल्यासारखं होऊन जाईल आणि कमी वयामध्ये ते जास्त वय असल्यासारखे दिसू लागतील. ठीक आहे. तर त्यामुळे तुमच्या मुलांचं एक शेड्यूल फिक्स बनवा. क्लासची वेळ किती, शाळेची वेळ किती आणि त्यांची ॲक्टिव्हिटीसाठी किती वेळ देताय तुम्ही. त्यांच्या मित्रांमध्ये वगैरे खेळायला पाठवा, फक्त अभ्यासासाठी फोर्स करू नका. नाहीतर इन्सुलिन रेजिस्टन्स इतक्या कमी वयामध्ये जर आपल्या भारतामध्ये आता येत आहे तर आपल्या भारताचं भविष्य खूप धोक्यामध्ये आहे. धन्यवाद.